नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये तेजस्विनी पंडितचा वाढदिवस आहे आणि त्या निमित्ताने नम्रता सबेरावने खास पोस्ट केलेली आहे। त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। मराठी कला विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून तेजस्वी पंडितला ओळखलं जातं। आजवर तिने अनेक चित्रपट व मालिकांमध्ये तिने काम केलेलं आहे। आज तेजस्विनी पंडित आपला 38वा जन्मदिवस साजरा करत आहे। इंडस्ट्रीमध्ये तेजस्विनीचे अनेक मित्र मैत्रिणी आहे। तिच्या वाढदिवसानिमित्त नम्रता सबेरावने खास पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहे। माझी तेजू, माझी सखी, माझी बहीण, माझी मैत्रीण, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। तुझ्याबरोबर मला असंच वेडापणा करायला आयुष्यभर आवडेल। एक वेगळीच मजा येते। आय लव्ह यू। आयुष्यभर अशीच हसत राहा आणि माझ्याबरोबर कायम राहा, अशी पोस्ट शेअर करत नम्रताने तेजस्विनीचा एक मजेशीर व्हिडिओ या पोस्टवर शेअर केलेला आहे। नम्रता आणि तेजस्विनी पंडित यांची अनेक वर्षापासून घट्ट मैत्री आहे। गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला एकदा येऊन तर बघा चित्रपटात या मैत्रिणी एकत्र झळकल्या होत्या। नम्रताने शेअर केलेल्या पोस्टरवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे। दोन आघाडीच्या अभिनेत्रीमध्ये असलेले हे सुंदर बॉन्डिंग पाहून युजर देखील भारावलेले आहे। नम्रता सबेरावप्रमाणे सई तामलकरने सुद्धा तेजस्विनीसाठी खास पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलंय, वाढदिवसाच्या शुभेच्छा माखनलाल जियो, असे लिहिलेले आहे। याशिवाय प्रिया बापट, सिद्धार्थ जाधव या कलाकारांनी सुद्धा तेजस्विनीसाठी खास पोस्ट शेअर करत तिला शुभेच्छा दिलेल्या आहे। दरम्यान तेजस्विनीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर तिने अगबाई अरेच्चा या चित्रपटातून सिनेविश्वात पदार्पण केलं होतं। यामध्ये तिने नकारात्मक भूमिका साकारली होती। गेल्या काही वर्षांमध्ये तिने तू ही रे, एरे रे पैसा देवा या चित्रपटामध्ये आपले अभिनयाचा ठसा उमटवलेला आहे। याशिवाय नम्रता सबेरावबद्दल सांगायचं झालं तर सध्या अभिनेत्री तिच्या नाच ग घुमा चित्रपटामुळे चर्चेत आहे। काही दिवसातच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 19 कोटीहून अधिकचा गल्ला जमवलेला आहे। यामध्ये नम्रतासह मुक्ता बर्वे, सारंग साठे, सुप्रिया पठारे आणि बाल कलाकार मायरा वायकुल यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत। आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।